नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीला आलाय। गेले काही दिवस बिनभोभाटपणे सुरू असलेल्या प्रकरणामध्ये एका तुरुंग रक्षकाला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये आणखी काही बडी नावे समोर येण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। केवळ नागपूर नाही तर विदर्भातले मोठे कारागृह म्हणून मध्यवर्ती कारागृहाची ओळख आहे। सुमारे 200 कैदी या कारागृहात कैद आहेत। यामध्ये मुंबई बॉम्बस्फोटातल्या 3 आरोपींचाही समावेश आहे। अशा संवेदनशील तुरुंगात गांजाची तस्करी होण्याचे प्रकार सर्रास सुरू होते। युनिफॉर्मच्या कॅपमधून एक बॅटरी चार्जर मोबाईलचा खाली पडला। त्यानंतर आणखी झडती घेतली त्याची, तर कॅपमध्येच आणखी 2 बॅटऱ्या मिळाल्या। सोबतच त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये एक तंबाखूच्या पुडीमध्ये गांजासुद्धा आढळून आला। या तस्करीला तुरुंगातल्या कर्मचाऱ्यांचीही साथ मिळत असल्याची माहिती समोर आली आहे। तुरुंगरक्षक चांगदेव पवार यांची संशयावरून झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे मोबाईल फोनची बॅटरी आणि तंबाखूच्या पुडीत लपवलेला गांजा सापडला। मुख्य म्हणजे त्यानं फोनची बॅटरी गणवेशाचा भाग असलेल्या आपल्या टोपीखाली लपवली होती। या प्रकरणाची माहिती मिळताच नागपूरच्या धंतोली पोलिसांनी चांगदेव पवारला अटक केली असून संबंधित कलमाखाली त्याच्यावर गुन्हा नोंदवलाय। पोलीस स्टेशन धंतोली येथे त्याच्यावर 20B सेकंड NDPS ॲक्ट दाखल करण्यात आला आहे। त्याचं मेडिकल करण्यात आलं आहे आणि त्याला हा कॉग्निझेबल गुन्हा असल्यामुळे त्याला अटक करून पुढील कारवाई आम्ही करीत आहोत। मध्यवर्ती कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी गांजा तस्करीच्या या प्रकरणावर बोलायला तयार नाहीत। त्यामुळे या प्रकरणी एखाद्याचा बचाव करण्यासाठी वरिष्ठांनी मौन धारण केलंय का, हा सवाल उपस्थित झालाय। मोबाईल फोन आणि गांजाची तस्करी करण्याचा प्रकार जितका खळबळजनक तितकाच गंभीरही आहे। या प्रकरणातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई तर होते आहे, पण महत्त्वाचं म्हणजे यासारख्या घटना आधी घडल्यावरही तर कायमस्वरूपी बंदोबस्त का केला नाही याचे उत्तर मात्र तुरुंग प्रशासनाकडे नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।